नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे एक कौटुंबिक कथा लंच बॉक्स. लेखक दीपक तांबोळी. ये रे उदय जेवायला. 7-8 जणांसोबत जेवायला बसलेल्या श्रीकांतनं त्याला हाक मारली. सुरू करा तुम्ही, मला भूक नाहीये. उदय उतरला खरा, पण त्याला सडकून भूक लागली होती. त्यातून उघडून ठेवलेल्या डब्यातून येणारा भाज्यांचा खुमासदार वास त्याला वेडं करत होता. तिथून तो तडक निघाला आणि ऑफिस बाहेर आला. समोर चहाची टपरी सुरू होती. तिथं जाऊन त्यानं एक फुल चहा मारला. वर बिस्किट खाल्ली. खवळलेला जीव थोडा शांत झाला. पण आता आत गेलो तर परत जीव कासावीस होणार हे त्याला माहीत होतं. म्हणून टपरीवरचं एकमेव वृत्तपत्र 2-3 वेळा वाचून त्यानं टाइमपास केला आणि 2च्या सुमारास तो ऑफिसमध्ये परतला. गेल्या 4 वर्षापासून हे असंच सुरू होतं. लग्ना अगोदरची 3 वर्ष आणि लग्नानंतरचं 1 वर्ष त्यानं जेवणाच्या डब्याशिवायच घालवली होती. नाही म्हणायला लग्नानंतर महिनाभर आरतीनं त्याला डब्बा दिला होता. पण तिचे होणारे हाल आणि होणारी धावपळ पाहून त्यानं तिला डब्बा करायला नाही सांगितलं होतं. आरती स्वतःही नोकरी करत होती आणि तिलाही उदयसारखं लवकरच निघावं लागायचं. तिच्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या सुग्रास जेवणामुळे तिला डब्याची गरज भासायची नाही. मात्र उदयच्या ऑफिसमध्ये तशी कसलीच व्यवस्था नसल्यामुळे त्याच्यासाठी डब्बा करायला तिला पहाटे 4 वाजताच उठावं लागायचं. त्यामुळे त्याचा डब्बा करून तिची स्वतःची तयारी करून कंपनीत जाण्यासाठी तिला अगदी तारेवरची कसरत करावी लागत होती. ते पाहूनच उदयनं तिला डब्बा करायला मनाई केली खरी, पण ते सांगताना त्याला खूप दुःख झालं होतं. डब्याच्या बाबतीत उदय अगदी लहानपणापासून असाच कमनशिबी होता. तो 3रीत असताना त्याची आई वारली आणि त्याचा डब्बा कायमचा बंद झाला. व्यापारी असलेल्या त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्याच्या सावत्र आईने त्याचा छळ नाही केला, पण त्याला प्रेमही नाही लावलं. उदयची शाळा सकाळी 7ची असायची आणि ही बया 9 वाजता उठायची. त्याला शाळेत सोडणारे गडी माणसं त्याच्या दप्तरात बिस्किटाचा पुडा, चिवड्याचं नाहीतर वेफरचं पाकिट असं काही बाई टाकून द्यायचे. मधल्या सुट्टीत बाकीची मुलं डब्बे उघडून बसायची. तेव्हा उदय असूयेनं त्यांच्याकडे बघायचा. चिवडा बिस्किटांनी त्याचं मन आणि पोट दोन्ही भरायचं नाही. भाजीपोळी आणली नाही म्हणून टीचरचा मार तो खायचा ते वेगळंच. 10वी झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला दूर कॉलेजला पाठवलं. तिथं मेसच्या जळक्या पोळ्या आणि पाणीदार भाज्या खाऊन त्यानं दिवस काढले. चुकूनही त्यानं कशाविषयी त्यानं तक्रार केली नाही. कॉलेज झाल्यावर त्याला शहरात चांगली नोकरी लागली, पण इथंही डब्याची काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे सकाळी एखाद्या हॉटेलवर केलेला नाश्ता आणि संध्याकाळी मेसवर केलेलं बेचव जेवण असंच त्याचं रुटीन राहिलं. उदय खऱ्या अर्थाने उपाशी होता. प्रेमाने करून दिलेला दुपारच्या जेवणाचा डब्बा हे त्याचं स्वप्न होतं.
लग्नानंतर तरी हे दिवस पालटतील आणि ऑफिसमध्ये बसून बायकोच्या हातचा वरण भात, भाजी पोळीचा डब्बा सुखाने खाता येईल ह्या सर्व आशेने तो लग्नासाठी आतुर झाला होता. लग्न ठरलं, पण देखण्या आरतीने आहे त्या कंपनीतली लट्ट पगाराची नोकरी मी सोडणार नाही अशी अट टाकली. सर्वांनी ती खुशीने पण उदयने नाराजीने मान्य केली. लग्नानंतर 1 महिन्यातच डब्बा बंद झाला. त्याच्या सहकाऱ्यांना याची त्यानं बरीच कारणं दिली, तरी त्यांना ती पटली नाही. त्यामुळे आपुलकीची जागा आता औपचारिकतेने घेतली होती. लंच पिरियडमध्ये सगळे सहकारी डब्बे उघडून बसले की औपचारिकतेने बोलवायचे, किती दिवस दुसऱ्याच्या डब्यातलं खाणार, म्हणून तोही तितक्याच औपचारिकतेने त्यांना भूक नाही असं सांगायचा. या काळात आधीच अबोल असलेला उदय अजूनच अबोल होत गेला. आपल्या अवस्थेबद्दल घरी तो चकार शब्द काढायचा नाही. आरतीची असहाय्यता त्यालाही कळत होती. एके दिवशी ऑफिसला जाण्यासाठी तो उठला. पाहतो तर आरती किचनमध्ये कांदा चिरत होती. हे काय, आज काही विशेष? त्यानं विचारलं. विशेष काय असणार आहे? तुमच्यासाठी डब्बा बनवते, ती कांदा चिरताना डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली. काय? आणि आज तुला कंपनीत नाही जायचं? त्यानं आश्चर्याने विचारलं. मी उशिरा जाणार आहे थोडं. काही सेटलमेंट करायच्या आहेत. कसल्या सेटलमेंट? सांगते संध्याकाळी तुम्ही ऑफिसमधून परतल्यावर. ओके, आज मजा येईल, ऑफिसमध्ये तो आनंदाने म्हणाला. ऑफिसमध्ये आल्या आल्या त्यानं डब्बा आणल्याची अनाउन्समेंट करून टाकली. दुपारी सर्वांसोबत जेवताना तो खूप खुश होता. अरे पण डब्बा आजच्या दिवसासाठीच आहे की रोजच आणणार आहेत? कोणीतरी विचारलं. तसा तो भानावर आला. बघूया असं म्हणून त्यानं उत्तर द्यायचं टाळलं. त्याला स्वतःला तरी कुठे माहीत होतं त्याचं उत्तर. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा आरती घरीच होती. चहा झाल्यावर त्याच्या समोर बसत म्हणाली, उद्यापासून तुम्हाला रोज डब्बा मिळेल. मी नोकरी सोडली. काय? असा अचानक निर्णय का घेतलास? अचानक नाही, आठवतंय 15-20 दिवसांपूर्वी तुमचा बालमित्र घरी आला होता. त्याने मला तुमची लहानपणापासूनची कहाणी सांगितली. ती ऐकून खूप रडले मी. तेव्हाच मी निर्णय घेतला होता. मागच्या आठवड्यातच मी राजीनामा दिला. आज सगळी सेटलमेंट करून आले. तो धक्का बसल्यागत तिच्याकडे बघत होता. अगं, पण एक शब्दाने तर मला विचारायचं होतं. तुम्ही नाहीच म्हटला असता आणि मग मलाही मोह झाला असता. पण काळजी करू नका, मी आता घर बसल्या रेडीमेड कपड्याचा व्यवसाय करणार आहे. तुम्हाला माहीत आहेच की माझं पूर्ण कुटुंब याच व्यवसायात आहे. त्यामुळे मी नक्कीच यशस्वी होईल. त्याचा अजून स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. पण निव्वळ माझ्या डब्यासाठी तू इतक्या चांगल्या प्रकाराची नोकरी? डब्यासाठी नाही, तर तुमच्या आनंदासाठी, समाधानासाठी सोडली असं म्हणा. पुढे आपल्याला मुलं होतील,
त्यांची तुमच्यासाठी डब्याअभावी झालेली अवस्था मला बघवणार नाही. ग्रेट आहेस तू आरती. तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला. नाही उदय, मुलं आणि कुटुंबासाठी आपल्या भारतातील असंख्य बायका करिअर आणि पैशावर पाणी सोडतात. ज्या सोडत नाहीत त्या ऐत खाऊ नवरा आणि कजाग सासूचा त्रास सहन करत तारेवरची कसरत करत असतात. त्या मानाने मी खूप नशीबवान आहे. मला सासू नाही आणि नवरा खूप समजूतदार मिळालाय. तिच्या मनाचा मोठेपणा पाहून त्याचे डोळे पाणवले.